ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि आता बोलूयात पुढच्या बातम्यांकडे जाऊयात। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तालुक्यात अतिवृष्टी होऊन एक आठवडा उलटला तरी देखील नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीयेत। तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकं भुईसपाट झाली असून फळबागांचं मोठं नुकसान झालंय। मुख्यमंत्र्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले होते तरीही प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। जाऊया चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसाचा कहर सुरू आहे। गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालाय, त्यामुळे जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर अशा अनेक पिकांना या पावसाचा फटका बसलाय। सोयाबीन आणि तूरचे 55,911 हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे। सोयाबीन आणि तूर 55,911 हेक्टरवरती होतं, त्यामुळे त्याचं नुकसान झालंय। तसंच नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येतील असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। तसंच जिल्ह्यातील पीक नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात येते। चंद्रपुरातून जाऊयात यवतमाळमधील बेंबळा प्रकल्पातील विसर्गामुळे बेंबळा नदीला पूर आलाय। नदीपात्रात एका झाडावरती 2 जण अडकले होते। हे दोघेही शेतात आदल्या दिवशी काम करण्यासाठी गेले होते, मात्र अचानकच नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि हे दोघेही शेतकरी हे पाण्यात अडकले। शेवटी नागरिकांच्या ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने त्यांची आता सुटका करण्यात आली आहे। जळगावच्या रावेर तालुक्यातही गारबर्डी इथं सुकी नदीवर धरणात अडकलेल्या 9 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। हे पर्यटक धरणावर अडकले होते। पाल जवळील गारबर्डी धरण हे ओव्हरफ्लो झालं आणि सुकी नदीला पूर आला आणि याचाच फटका या पर्यटकांना बसलाय। मुक्ताईनगर तालुक्यातील 9 पर्यटक हे सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता अडकल्याचं समोर आलं। एकीकडे नदीची पाणी पातळीमध्ये वाढ होत होती। नदीला पूर आलेला असतानाच रात्रीच्या अंधारात तब्बल 2.5 तास कसरत करून रात्री 9:15च्या दरम्यान प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने या 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं। दादा फिरायला आले होते। मग आम्ही तिकडे पाण्याकडे गेलो तेव्हा पाणी नव्हतंच, तिथं पाणीच नव्हतं। मग आम्ही तिथं वरती टेकडावरती थोडा वेळ बसले आणि अचानक पूर आला। त्या पुरामध्ये आम्हाला निघायला खूप अडचण होत होती। आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्ही बाहेर पडत नव्हतो। मग आम्ही गाववाल्यांना आवाज दिला। हम उधर बकरियां चारने जा रहे थे तो देखे बकरे वाले पोरे ने कि भाई यहाँ आदमी रुके ले जाओ, गाँव वाले कोई भी होके तो बोले तो हम यहाँ से गए दोरी लेके उनको निकाले वहाँ जाके। सुकी नदी पात्रात छोटंसं एक खडकाळ बेट आहे, झाड आहे, तिथे 9 मुक्ताईनगरचे तरुण मुलं अडकले होते आणि त्यांना स्थानिक नागरिकांनी दोराच्या सहाय्याने यशस्वीरित्या बाहेर काढून हे जे ऑपरेशन आहे हे यशस्वी केलेले आहे। चांदोली अभयारण्य